नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या भागात ऋषिकेश देशमुख यांनी कविता या साहित्य प्रकाराचा परिचय करून दिला. नोव्हेंबर महिन्यात 5, 6 आणि 7 तारखेला समीक्षा या साहित्य संकल्पनेचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील मराठी विभागात कार्यरत असलेले नव्या पिढीतील महत्त्वाचे समीक्षक कैलास अंभुरे. कपाळावरती आठ्यांचे जाळे चढवून सुतकी चेहऱ्याने कलाकृतींचा सोक्षमोक्ष लावल्याचा आविर्भाव दाखवतात त्यांना उपहासाने समीक्षक असे संबोधले जाते. चौकस बघणे आणि तिरकस बोलणे हा देखील समीक्षकांचा महत्त्वाचा विशेष मानला जातो. परिणामी मित्रत्व रोडावणाऱ्या आणि शत्रुत्व ओढावून घेणाऱ्या समीक्षेकडे सहसा कोणी वळत नाही. कारण बहुविद्याशाखांचा व्यासंग आणि ज्यांच्यासाठी तो करायचा आहे त्यांचा लोकसंग या दोन टोकांमधला तोल सांभाळणे प्रत्येक अभ्यासकाला जमेलच असे नाही. असा अवघड तोल सांभाळत पण स्वतःचा ताल राखत जगणारे दुर्मिळ कॅटेगरीतले जे थोडे थोडके समीक्षक असतात त्यापैकी एक म्हणजे कैलास अंभुरे. 10वीला असताना वर्तमानपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिलेल्या पत्रापासून त्यांच्या लेखनाची वाटचाल सुरू झाली. काय निवडायचे आणि काय वगळायचे, काय अधोरेखित करायचे आणि कशाकडे दुर्लक्ष करायचे याची त्यांना अचूक समज. त्यांची ही समज वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना सहाय्य करत आली आहे. जसे की अशा सिलेक्शन ऑफ इसेन्सच्या बळावर महाविद्यालयीन जीवनात दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत अशा वर्तमानपत्रात त्यांनी तरुणाईच्या अभिव्यक्तीला वाव मिळवून देणारी युवा स्पंदन सारखी व्यासपीठे अनेक वर्ष निष्ठेने चालवली. आजपासून 20 वर्षांपूर्वी अभिव्यक्तीची माध्यमे मर्यादित असतानाच्या काळात त्यांनी केलेले हे काम किती महत्त्वाचे असेल याची आपण कल्पना करू शकतो. पुढील काळात त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये नियमितपणे नव्या परंतु महत्त्वाच्या साहित्य कृतींचा परिचय करून देणारे सदर अनेक वर्ष चालवले. प्रतिष्ठान, साक्षात, अस्मितादर्श, समाज प्रबोधन पत्रिका, कवितारती, उर्मी इत्यादी नियतकालिके आणि लोकमत, सकाळ, देशोन्नती, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, गावकरी, सामना अशी वृत्तपत्रे यामध्ये त्यांनी केलेले समीक्षणात्मक लेखन साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. आपल्या 16 वर्षांच्या अध्यापकीय कारकिर्दीमध्ये निरनिराळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा तसेच परिसंवादांमधून त्यांनी केलेले शोधनिबंध वाचन विद्वज्जनांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. संदर्भ संपृक्त आणि सडेतोड मांडणीमुळे त्यांनी विविध जिल्हा, राज्यस्तरीय, मराठवाडा साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवाद गाजवले. वृत्ती गांभीर्य हा एकंदरीत त्यांच्या स्वभावाचा ठळक विशेष. जे करायचे ते गंमत म्हणून नव्हे तर अतिशय गांभीर्याने ही त्यांच्या कार्यपद्धतीची पठडी असल्याने पुस्तक परिचयापासून ते PhD मार्गदर्शनापर्यंत आणि स्तंभ लेखनापासून ते संदर्भ ग्रंथ लेखनापर्यंत त्यांनी आपले गांभीर्य अबाधित ठेवले आहे. आशययुक्त अध्यापन पद्धती मराठी आणि समीक्षा पद्धती संदर्भलक्षी हे 2 ग्रंथ याची साक्ष देण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणून तर समीक्षा हे सतीचं वाण मानून तिची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने प्रस्तुत उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी सहभागी होऊन
समीक्षा या संकल्पनेचा परिचय करून देण्यासाठी पुढे यावे, ही गोष्ट आमच्यासाठी अतिशय आनंददायी आहे. 5 ते 7 नोव्हेंबर या 3 दिवशी 3 भागात केल्या जाणाऱ्या त्यांच्या मांडणीचे आपण हार्दिक स्वागत कराल, ही अपेक्षा. नमस्कार, मी कैलास अंबुरे, मराठी विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांचे प्रथमतः खूप खूप अभिनंदन आणि आभार देखील. आभार यासाठी की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविणारा हा मराठी विभाग या माध्यमातून साहित्य संकल्पनांचा परिचय हा नवीन उपक्रम घेऊन आपल्या समोर आलेला आहे. तौलनिक साहित्याचे अभ्यासक तथा सुप्रसिद्ध वक्ते आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख यांचं या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि आभार देखील. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर साहित्य संकल्पनांचा परिचय या अंतर्गत टीका ते समीक्षा या संदर्भाने बोलणार आहे. साधारणतः आपल्याकडे ब्रिटिश राजवट आल्यानंतर साहित्य, समाज, संस्कृती, कला या सर्वच क्षेत्रामध्ये बदल झालेले आपल्याला लक्षात येतात. जसा बदल साहित्य क्षेत्रामध्ये झाला, साहित्यात झाला, त्याच पद्धतीने मराठीतील असणारी तत्कालीन टीका ही सुद्धा बदललेली आपल्याला दिसते. आपल्याकडे यापूर्वी सुद्धा टीका प्रचलित होती. ही आपल्याकडील असणारी जी टीका आहे ती संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये असणारा काव्य विचार, नाट्य विचार, रीती विचार, अलंकार विचार अशा प्रकारची असलेली आपल्याला दिसते. परंतु आजच्या काळामध्ये किंवा 19व्या शतकाच्या उत्तरार्धानंतर जी टीका आपल्याकडे एक प्रकारचा प्रश्न निर्माण करताना दिसते, त्या प्रकारची ही टीका निश्चितच नव्हती. तिचं असणारं जे स्वरूप होतं ते स्वरूप अतिशय निखळ आणि प्रांजळ असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच काय आहे तर आपल्याकडे प्राचीन किंवा मध्ययुगीन काळामध्ये प्रचलित असणारी जी टीका होती ती टीका टिप्पणी वजा किंवा मतप्रदर्शन अशा स्वरूपामध्ये होती. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडील असणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ होय. संत ज्ञानेश्वरांनी श्रीमद भगवद्गीतेच्या संदर्भातील प्राकृत भाषेमध्ये अतिशय सुलभ पद्धतीने जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारा ज्ञानेश्वरी हा भाष्य ग्रंथ लिहिला. याचाच अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरी या भाष्य ग्रंथापासनं आपल्याकडे मध्ययुगीन कालखंडातील असणारी टीका प्रचलित होताना आपल्याला दिसते. पण ही असणारी जी टीका आहे त्या टीकेचं स्वरूप मात्र वेगळ्या प्रकारचं होतं. वेगळं कसं होतं तर एखाद्या संस्कृत मध्ये असणाऱ्या ग्रंथाचा अर्थ सांगणे, त्या ग्रंथाचं विश्लेषण करणे, तो ग्रंथ सामान्य माणसांच्या साठी सहज सोपा करून सांगणे, अशा प्रकारचं त्या काळातल्या टीकेचं स्वरूप असलेलं आपल्याला लक्षात येतं. त्या काळामध्ये मात्र असणारी ही जी टीका होती त्या टीकेमध्ये समग्र ग्रंथाचा विचार केला जात नव्हता. एवढंच नाही तर 2 ग्रंथांमध्ये किंवा समकालीन असणाऱ्या कवींविषयी सुद्धा कोणत्याही प्रकारे विचार केला जात नव्हता. तुम्ही कोणताही काळ लक्षात घ्या, या कोणत्याही काळातला असणारा जो कवी आहे, खरं तर साधारणपणे प्राचीन कालखंडापर्यंत आपल्याकडची मुख्य असणारी साहित्यधारा जी आहे ती कवितेची असलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे या पूर्वीच्या काळातला असणारा कुणीही कवी जर तुम्ही घेतला तर या कवीची अपेक्षा मात्र त्याने निर्माण केलेल्या कवितेविषयी कुणीतरी अभिप्राय व्यक्त करावा अशा प्रकारची असलेली दिसते. श्रेष्ठ कवी कालिदास, हा कालिदास सुद्धा
अशा प्रकारच्या अपेक्षेला अपवाद नव्हता. शाकुंतलच्या प्रस्तावनेमध्ये तो अपरितोषाद विदुषाम असे म्हणताना स्पष्टपणे सांगतो की जोपर्यंत विद्वानांचा संतोष होणार नाही तोपर्यंत नाट्याचार्यांच्या प्रयोगविषयक ज्ञानाला कोणत्याही प्रकारचं मोल नाही. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक काळामध्ये टीका ही ललित साहित्याच्या बरोबरीने महत्वाची असलेली आपल्याला दिसते. किंवा त्या पलीकडे जाऊन आपल्याला असंही सांगता येईल की शुद्ध सोन्याचा कस लागण्यासाठी त्या सोन्याला अग्निपरीक्षेतून जावं लागतं. त्याच प्रकारे ग्रंथांची गुणवत्ता सिद्ध होण्यासाठी त्यावर टीकाकारांनी भाष्य करणं हे सुद्धा महत्वाचं मानलं गेलेलं आपल्याला आपल्या वाङ्मयीन संस्कृतीमधून दिसून येतं. आपल्याकडे असणारी ही जी टीका आहे ती मित्रांनो संस्कृत पासून प्रचलित झालेली आहे हे आपल्याला ज्ञात आहे. प्राचीन काळामध्ये असणारा जो काही ग्रंथ लेखनाचा प्रकार होता म्हणजे ग्रंथांची निर्मिती कुणासाठी करायची तर ग्रंथांची निर्मिती ही विद्वानांसाठी केली जायची. म्हणजे ज्या पद्धतीने कालिदासांनी म्हटलेलं आहे की विद्वानांचं समाधान होणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने ग्रंथ हे केवळ विद्वानांसाठी निर्माण केले जात होते. आणि याच प्रकारे टीका हे देखील विद्वानांसाठीच निर्माण केली जात होती. परंतु त्यामध्ये बदल झाला. आधुनिक काळामध्ये आपल्याकडे जसं सुरुवातीला मी म्हणालो की ब्रिटिशांच्या आगमनानंतर जे बदल झाले त्यामध्येच आपल्याकडे यंत्रयुगाला प्रारंभ झाला. शिवाय साधारणतः 19व्या शतकाच्या अगदी प्रारंभी 1802-3च्या आसपास कलकत्त्याजवळ सेरामपूर या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरीने भारतातलं पहिलं मुद्रणालय सुरू केलं. तर याचा परिणाम आपल्याला नंतरच्या काळामध्ये समृद्ध होत असलेलं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये छापलं जात असलेलं साहित्य यामध्ये दिसून येतो. शिवाय आपल्याकडील आधुनिक टीकेच्या वाढीमध्ये विद्यापीठांची स्थापना आणि त्यामध्ये सुरू झालेले विविध विभाग आणि यासोबतच असणारा मराठी विभाग हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. म्हणजेच काय तर पूर्वीची असणारी ही जी टीका आहे ती टीका टिक्केते गम्यते ग्रंथार्थ म्हणजेच जिच्या साहाय्याने ग्रंथाच्या अर्थाची प्रतीती होते ती टीका असं असणारं जे स्वरूप होतं ते स्वरूप आधुनिक काळामध्ये बदलायला लागलं. म्हणजे साधारणतः तुम्ही लक्षात घ्या की टीका या शब्दाचा अर्थ काय आहे तर टीका या शब्दाचा अर्थ शब्दकोशानुसार स्पष्टीकरण, गुणदोष विवेचन, दोष दर्शन अशा प्रकारे असलेला आपल्याला दिसतो. परंतु यापैकी टीका हा जो शब्द आहे ना टीका ही जी संकल्पना आहे ती कुठेतरी एकांगी असलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याकडे सुरुवातीची असणारी जी काही टीका होती ती टीका स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने आली. नंतर मात्र दोष दर्शन करणे याच पद्धतीने ही टीका प्रचलित झाली आणि म्हणून तिला वाळिंबे यांनी मल्लीनाथी असं संबोधलेलं दिसतं. पहा साधारणतः आपल्याकडे 1857 मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि मराठी विभाग सुरू झाला तर मराठी विभाग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ नेमण्यात आले. हे ग्रंथ नेमल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या ग्रंथांवरती सुलभ अशा प्रकारचं भाष्य उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून कुठेतरी आपल्याकडील टीकेला प्रारंभ झालेला दिसतो. हा साधारणतः 1860चा असणारा जो काही कालखंड आहे या काळामध्ये कृष्णशास्त्री राजवाडे यांचा अलंकार विवेक हा ग्रंथ सोबतच परशुराम पंत गोडबोले यांचा वृत्त दर्पण यासारखा असणारा अत्यंत महत्वाचा ग्रंथ, गणेश शास्त्री लेले साहित्यशास्त्राची निर्मिती करतात, दाजी शिवाजी प्रधान हे रसमाधव या ग्रंथाची निर्मिती करतात. हा साधारणतः 60 ते 70च्या दशकाचा असणारा जो कालखंड आहे या काळातले असणारे हे 4
ते 5 महत्वाचे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ कुठेतरी की संस्कृत साहित्यशास्त्राला मराठीत आणण्याचा केला गेलेला प्रयत्न होता. साधारणतः आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांपासून ते 18व्या शतकापर्यंतचा असणारा जो कालखंड आहे, तो काळ जर आपण लक्षात घेतला तर या ठिकाणी ग्रंथ समीक्षा किंवा समीक्षा विचार आढळून येत नाही. परंतु ब्रिटिश काळामध्ये आलेलं तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानामुळे छपाईला झालेली सुरुवात, याचा परिणाम म्हणून ग्रंथांची मुबलक प्रमाणामध्ये होत असलेली निर्मिती, परिणामतः वाचक आणि लेखकांची संख्या सुद्धा वाढताना आपल्याला दिसते. कधीतरी पूर्वी विद्वानांसाठी जे लेखन असायचं तो काळ आता बदलला आणि त्याची जागा ही सामान्य रसिकांनी घेतलेली आपल्याला दिसते. याचा अर्थ सामान्य रसिक किंवा सामान्य माणूस हा विद्वान नसतो असं नाही, परंतु पूर्वीच्या साहित्य निर्मितीचा असणारा विवक्षित हेतू आता मात्र बदललेला दिसतो. ग्रंथांचा असणारा जो काळ होता तो काळ जातो आणि आपल्याकडे विविध प्रकारची नियतकालिक ही निर्माण होताना दिसतात. यामध्ये आवर्जून उल्लेख करावा अशा प्रकारची असणारी जी नियतकालिका आहेत, त्यात ज्ञानोदय, मराठी ज्ञानप्रसारक, मराठी शालापत्रक, विविध ज्ञान विस्तार, दंभहारक यासारखी असणारी जी नियतकालिका आहेत ती समोर येताना दिसतात. ही जशी नियतकालिका यायला लागली, या नियतकालिकांसाठी मोठ्या प्रमाणात मजकुराची सुद्धा आवश्यकता भासू लागली आणि म्हणून मग नियतकालिकांमधून आपल्याकडे ग्रंथांवरती लिहिणं हा प्रकार सुरू झालेला होता. या ग्रंथांवरती टिप्पणी करणे असा प्रकार हळूहळू आपल्याकडे रुजायला लागलेला होता. जुन्या नव्या असणारं जे ग्रंथांचं रहस्य आहे, त्याविषयीचा असणारी जी गूढता आहे, ती गूढता सुद्धा उलगडून दाखवणे अशा पद्धतीने या नियतकालिकांमधून टीका ही प्रचलित होताना, प्रसिद्ध होताना दिसते. परंतु या सर्व गोष्टींच्या पाठीमागे मित्रांनो इंग्रजी साहित्य आणि समीक्षेचा प्रभाव असलेला दिसतो. याच काळामध्ये म्हणजे 1860 ते 70चं असणारं जे काही दशक आहे, या दशकामध्ये एक अत्यंत महत्वाची घटना घडते. कवी मो कुंटे यांचा राजा शिवाजी हा कविता संग्रह 1869 मध्ये प्रकाशित होतो आणि या कविता संग्रहामध्ये असणारी जी प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावनेमध्ये मो कुंटे हे कविता म्हणजे काय, अभिरुची कशाला म्हणायचं, अभिरुचीचे असणारे प्रकार, विज्ञान शाखा व वाङ्मय शाखा यांचा असणारा अनुबंध, महाकाव्य या अत्यंत महत्वाच्या आणि नाविन्यपूर्ण असणाऱ्या संकल्पनांच्या संदर्भामध्ये चर्चा करतात. याच काळामध्ये काबा मराठे यांचा नावल आणि नाटक हा निबंध येतो. या निबंधामध्ये मराठेंनी इंग्रजीतलं असणारं जे नॉवेल आहे त्याला मराठीमध्ये नावल असं म्हणत नावल आणि नाटक यांच्या संदर्भाने चर्चा केलेली दिसते. अर्थात हे नॉवेल नाविन्यपूर्ण होतं, ते नवलाईयुक्त होतं, म्हणून एका अर्थाने ते नावल होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या नंतरची एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंध मालेमध्ये ग्रंथांवर टीका हा निबंध लिहिला आणि तो प्रसिद्ध केला. या निबंधापासनं खऱ्या अर्थाने मराठीतल्या असणाऱ्या आजच्या समीक्षेला प्रारंभ झाला असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की मी यापूर्वी जे म्हणालो की टीका याचा अर्थ हा कुठेतरी दोष दर्शन करणे असा घेतला गेलेला होता, परंतु समीक्षा मात्र ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना सम अधिक इच्छा म्हणजे समान दृष्टीने पाहणे या दृष्टिकोनातून येताना दिसते. आणि या अनुषंगाने चिपळूणकर आपल्या निबंधामध्ये ग्रंथाचे यथार्थ परीक्षण करणे
ते कशा पद्धतीने करायला हवं, ग्रंथांवर टीका करणाऱ्या टीकाकाराच्या अंगी कोणते गुण असायला पाहिजेत, अशा प्रकारची चर्चा करताना दिसतात. एखाद्या ग्रंथावरती तिराहितपणे निपक्षपातीपणे टीका करणं अपेक्षित आहे, असंही ते त्या ठिकाणी महत्वाचं मत नोंदवताना दिसतात. सोबतच सत्य निरूपण आणि गुणदोष दिग्दर्शन हा टीकेचा अत्यंत महत्वाचा हेतू असला पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी विश्लेषण केलेलं लक्षात येतं. हा असणारा अत्यंत महत्वाचा जो निबंध आहे, याच्यानंतर अनेक निबंध येतात. ममो कुंटे असतील किंवा विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील, हे जे माइलस्टोन अशा प्रकारचे 2 निबंध म्हणूया आपण. या निबंधापासनं मराठी समीक्षा ही आपल्याकडे रुजते, म्हणजे मराठी समीक्षा रुजते म्हणजे पाश्चात्य विचारांची असणारी मराठी समीक्षा आपल्याकडे रुजायला लागली होती. याच्यानंतर पहा, न्यायमूर्ती रानडेंचा मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी एक टिपण हा इंग्रजी निबंध येतो. हा निबंध नंतर मराठीमध्ये अनुवादित होतो, परंतु या निबंधामुळे मराठी साहित्याची असणारी जी काही स्थिती आहे, मराठी टीकेची असणारी जी स्थिती आहे, त्या स्थितीविषयी परखडपणे न्यायमूर्ती रानडे भाष्य करतात. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडे समान दृष्टिकोनातून एखाद्या कलाकृतीकडे पाहणे, या पद्धतीने मराठीमध्ये समीक्षा ही संकल्पना जी आहे ती रूढ व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये समीक्षेची संकल्पना, मराठी समीक्षेतील महत्वाचे टप्पे आणि या मराठी समीक्षेचा उपयोजित अर्थात ग्रंथ परीक्षण आणि त्यानंतर सैद्धांतिक दृष्टिकोनातून मांडणी करणे, या प्रकारे झालेला जो विकास आहे तो पुढील भागामध्ये विचारात घेऊया. धन्यवाद.